काय झालं? तूच हरलीस ना? नुसती हरली नाहीस, डायरेक्ट निघून गेलीस. बट डोंट वरी, देवांशला तू गेल्यावर काहीही त्रास होणार नाही. आता की नाही मी घरी जाणार. सगळे सुतकात असतील, पण मी काळजी घेईन. मी आहे ना त्यांची काळजी घ्यायला. मी ना त्यांना तू गेल्याची जाणीवही होऊ देणार नाही. हा, काही दिवस सई गेली असं करत बसतील, पण काही दिवसानंतर सई कोण होती हेही त्यांच्या लक्षात राहणार नाही. आणि त्यानंतर मी माझ्या देवांशची सगळी स्वप्न पूर्ण करणार. पुन्हा एकदा देवांशला मला हवा तसा घडवणार. तू काळजी करू नकोस. हा, तू तिथून बघत राहा आमच्याकडे. हा, बाय. अगं माझी सई, परत कधीच येऊ नकोस आता. दिस इज गॉड पीस. वा, काय झालं सई? काही नाही. खूप दिवसांपासून तुमची या घराची ओढ लागली होती. आता परत आले तर खरं वाटतच नाहीये. स्वप्न वाटतंय. स्वप्न नाहीये, सत्य. जर तुम्हाला तरी विश्वास बसत नसेल तर खरं तर घराबाहेर होतं पण. अच्छा, म्हणजे घराच्या आत गेलो तर काहीच प्रॉब्लेम नाहीये, राईट? तुम्ही पण ना. आणि हे काय, क्लासचा बोर्ड काढला नाही तुम्ही? तुमच्या स्टुडंट्सला कळायला हवं ना की त्यांची फेवरेट टीचर लवकरात लवकर परत येणार आहे. आता जे काही घडलं नसे त्यानंतर मी एक गोष्ट शिकलो. इथून पुढे आयुष्यात कधीच मी तुम्हाला माझ्या नजरेआड होऊ देणार नाही. कधीच नाही. आज चलायचा तुमच्यासाठी ना. आज एक खूप मोठं सरप्राईज वाट बघते. सरप्राईज? काय? असं सांगतात का सरप्राईज? बघायचं असतं ना तर डिरेक्टली. चला, तुम्ही तुमचे डोळे बंद करा.
आता डोळे कशाला बंद करायचे? असंच मज्जा येणार. चला चला डोळे बंद करा. रेडी? डोळे उघडायचे नाही अजिबात. वेलकम बॅक सई. वेलकम बॅक वहिनी. काय कसं वाटलं सरप्राईज? सुमनताई अगदी नीट दृष्ट काढा माझ्या सईची. सगळी इडापिडा आता बाहेरच्या बाहेर जाऊ दे. या किती हाल केले असतील ग त्या माणसाने तुझे. माझंच चुकलं. त्या दिवशी हट्टाने तुला घरी थांबवून ठेवायला हवं होतं मी. आता मी आली आहे ना परत. मग प्लीज असं रडू नकोस ना. जावे बापू, तुम्ही सईला सुखरूप घरी घेऊन आला तर ही आई तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. आई काय बोलताय तुम्ही? प्लीज उपकाराची भाषा वगैरे करू नका प्लीज. नाहीतर काय आई, अगं तुम्ही एवढे सगळे जण माझ्यावर मनापासून एवढं प्रेम करता. देवणसारखा खंबीरपणे साथ देणारा नवरा आहे. आई बाबांचा आशीर्वाद आहे, तुझा आशीर्वाद आहे, मामाचा एवढा सपोर्ट आहे. मला सांग, तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे ना? मला काही होईल का? नाही. तू मला विसरतेस? अगं वेडाबाई, तुला कशी विसरेन मी? खरं तर तू होतीस म्हणून मला देवांशी काळजी नव्हती, आणि तुझ्यामुळेच तर ते माझ्यापर्यंत पोहोचू शकले ना. टिया, थँक्यू सो मच. वहिनी, आम्ही सगळ्यांनी तुला खूप मिस केलंय. आई, बघितलेस बाळा, यावेळी मी अजिबात खचून गेले नाही. पहिल्यांदा देवाला इतकं हतबल झालेलं बघितलंय मी. तेव्हाच ठरवलं
आता आपण खंबीरपणे उभं राहायचं. पण तुला खूप भोगावं लागलं बाळा. तू नालायक माणूस. त्याला आई, जाऊ द्या ना. का आपण आता परत त्याचा विचार करायचा? हे बघा, जे घडलंय ना ते आता एक वाईट स्वप्न होतं असा विचार करून आपण ते विसरून जाऊयात ना आणि एक नवीन सुरुवात करूयात. देवांश, आपण सगळ्यांचे आशीर्वाद घेऊया. सुखाने संसार करा. राहू दे. मला तुम्हा दोघांचाही खूप खूप अभिमान वाटतो. म्हणजे इतक्या कठीण परिस्थितीत देखील तुम्ही एकमेकांवरचा विश्वास अजिबात ढळू दिला नाहीत आणि या विश्वासामुळेच आज पुन्हा एकदा तुम्ही एकत्र आलेला आहात. हो बाबा. आणि आता माझं मन सांगतंय मला, आपल्या आयुष्यातली सगळी दुःख आता नाहीशी झाली आहेत. इथून पुढे आपल्या आयुष्यात फक्त आणि फक्त आनंद असणार आहे. बहुतेक आत्या आली असेल. मी तिला खूप मेसेज केले होते ना. बघतो. नाही, मी बघते. तुम्ही बसा ना तोपर्यंत. हॅलो. कशा आहात भैरवी मॅडम? तू? हो मीच. मलाच भेटायला आलात ना तुम्ही? मग बाहेर का थांबलात? या ना, आत या. अगं आत्या, किती कॉल्स केले मी तुला. नशीब तू मेसेज तरी बघितलास. पण ताई, खरंच कमाल केली तर तुम्ही. अहो, किती मिठाई आणलीत तुम्ही. इतका आनंद झालाय तुम्हाला. अहो, आणि इतक्या कमी वेळात कसं काय जमवलं सगळं. आता तुमच्या हाताने यांचं तोंड गोड करा आधी. अहो, ऐकताय ना. आई, आय नो तुला विश्वास बसत नाहीये ना की सई खरंच आल्यात ते. पण आल्यात त्या खरंच. मी तर म्हणतो तूच तुझ्या हातांनी त्यांना बरोबर.
बघा भैरवी मॅडम, तुम्ही इतकी कारस्थानं करून पण मी आज तुमच्याच समोर उभी आहे. तुमच्याच मुलाने स्वतःला धोक्यात घालून माझा जीव वाचवलाय. तुम्ही आकाश पाताळ एक केलं ना तरी आम्हाला एकमेकांच्या मनातून पुसून टाकू शकत नाही. नक्की कशाची बनली ही मुलगी? मी हिच्यावर एवढे आघात केले पण ही पुन्हा पुन्हा माझ्या समोर खंबीरपणे उभी राहते. आता हिने देवांतला सगळं खरं सांगून टाकलं तर मुळात ही वाचलीच कशी? घराला आग लागल्याचा व्हिडिओ मी स्वतः बघितला होता. म्हणजे त्या आगीत विक्रमी. आता मी कोणालाच सोडणार नाही. मला बसलेल्या प्रत्येक चटक्याचा हिशोब घेणार आहे मी. सई, आपलं नातं संपलेलं नाहीये सई. मी ते कधीच संपू देणार नाही. मी परत येतोय सई. तुझा विक्रम लवकरच परत येतोय सई. अगं पुरे, किती दिवसांनी आपण सगळे एवढे हॅपी होत ना. मला तर खूप मस्त वाटतंय. नाही नाही, अगदी बरोबर आहे. या दोघांना पुन्हा एकदा एकत्र बघून फार छान वाटतंय नाही का? हो ना. जे वाईट घडायचं होतं ते घडून गेलं. देवी आईच्या कृपेने सगळं काही नीट झालंय आता. मग सई देवांश, मग आता काय ठरवलंय तुम्ही? आता उद्यापासून नवीन जॉब शोधायला सुरुवात करेन. आणि मी पण आता पुन्हा क्लास सुरू करेन. म्हणजे हळूहळू गाडी रुळावर येईल. काय झालं? तुम्ही असं अचानक सगळे टेन्शन मध्ये का आलात आता? देवा, आतापर्यंत तुझं सगळं ऐकलं की नाही आम्ही. तुमच्या निर्णयाचा मान ठेवला आम्ही. पण सईच्या बाबतीत जे काही झालं ना, त्यानंतर आता मनात भीती बसली रे. आम्हाला सगळ्यांनाच वाटतं की इथे तुम्ही सुरक्षित नाही आहात. आणि आता विषाची परीक्षा कशाला बघायची? आमचं सगळ्यांचं असं मत आहे की तुम्ही लवकरात लवकर घरी परत या. बस झालं आता. हो ना, जानकी ताईंचं म्हणणं अगदीच पटतंय मला. सई, तुझं सासर येते, तुम्ही दोघांनी तिकडेच राहायला हवं. सी, मला तुमची काळजी कळते, पण म्हणून मी परत नाही येऊ शकत त्या घरी. आय एम सो सॉरी. अरे पण का?
कारण त्याला कारण आहेत ना बाबा. तशी सईंची काहीच चूक नसताना त्यांच्यावर नको नको ते खोटे खोटे आरोप लावण्यात आले. जोपर्यंत मी त्यांना निर्दोष प्रूफ करत नाही तोपर्यंत नाही येणार मी त्या घरात. ते घर सोडताना मी जे जे म्हणालो होतो त्या सगळ्या गोष्टींवर मी अजून पण ठाम आहे. देवांशरे, जे झालं ते इतकं अचानक झालं. त्यावेळी आम्ही खंबीरपणे नाही तुमची बाजू घेऊ शकलो, आम्ही कमी पडलो. पण आता तसं नाहीये ना, आणि सईवर आमचा पूर्ण विश्वास आहे. पण प्रश्न फक्त विश्वासाचा नाहीये. नाही, प्रश्न आता सेल्फ रिस्पेक्टचा आहे. तिकडे अंजलीने सईवर नको नको ते आरोप केले. त्या अंजलीने तुमच्या सगळ्यांच्या नजर सईंना किती पाडायचा प्रयत्न केला. पण आता मी त्या अंजलीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार आहे, तोही पुराव्यासकट. त्यानंतरच मी सईंबरोबर त्या घरात पाय ठेवेन. अँड दॅट्स फायनल. मी आलेच. देवा, म्हणजे तुला काय म्हणायचंय? तुम्ही खरंच घरी परत येणार नाही आहात? जोपर्यंत अंजली विरुद्ध पुरावे मिळत नाही तोपर्यंत तरी नाही आहे. देवा, मम्मा, अगं असू दे ना. तू पण कुठला विषय कुठे घेऊन चाललीयस, आणि नंतर काय करायचं ते पुढचं पुढे बघू ना. आत्ता आपला मूड छान आहे की नाही सगळ्यांचा, मग आत्ता आपण सेलिब्रेट करूया. आपण सगळ्यांनी मस्त डान्स करूया. सगळी तयारी पण केली. बाबा, तो स्पीकर घेऊन या ना. चला सगळे डान्स करूया. या ना दादा, ये ना. अरे हो, चला या. चला. हे काय तू एकटा डान्स करणार आहेस? वहिनीला पण घे. ऑब्विसली